महाराष्ट्राच्या समाज सुधारणेचा इतिहास पाहिला ना की अनेक मोठी नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. पण काही नावं अशीही आहेत ज्यांचं काम खूप मोठं आहे, पण त्यावर तितकीशी चर्चा होत नाही. आज आपण अशाच एका शिल्पकाराबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचं नाव आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. चला त्यांच्या विचारविश्वात जरा डोकावून पाहूया. आणि हे जे वाक्य आहे ना, जोपर्यंत सवर्ण समाजाचे मन बदलत नाही तोपर्यंत केवळ कायद्याने समता येणार नाही, हे वाक्य म्हणजे महर्षी शिंदेंच्या संपूर्ण कार्याचं, त्यांच्या विचारांचं सार आहे असं म्हटलं तरी चालेल. कायदा महत्वाचा आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन माणसाच्या मनात बदल घडवणं यावर त्यांचा भर होता. आणि याच विचारामुळे त्यांच्या कामाला एक वेगळीच दिशा मिळाली. तर मग आज आपण शिंदेंच्या कार्याचे वेगवेगळे पैलू कसे होते तेच पाहणार आहोत. सुरुवात करूया त्यांना एक दुर्लक्षित शिल्पकार का म्हटलं जातं यापासून. मग त्यावेळचा समाज कसा विभागलेला होता ते समजून घेऊ. त्यानंतर त्यांनी बदलासाठी नक्की कोणती नवी वाट दाखवली, त्यांचे वैचारिक मतभेद नेमके कोणाशी होते, आणि सगळ्यात शेवटी त्यांचे विचार आजही इतके महत्वाचे का आहेत यावरही बोलूया. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. महर्षी शिंदे यांचं आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातलं स्थान इतकं वेगळं आणि महत्वाचं का आहे हे जरा समजून घेऊया. ही स्लाईड त्यांच्या आयुष्याचा एक पटकन आढावा देते. बघा, 1873 साली जामखेडमध्ये जन्म झाला. त्या काळात प्रार्थना समाजाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता, जो एक मोठा सुधारणावादी विचार होता. पुढे ते ऑक्सफोर्डलाही शिकायला गेले आणि मग 1906 मध्ये त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली, जे त्यांच्या आयुष्याचा कार्याचं केंद्र बनलं. 1944 मध्ये त्यांचं निधन झालं, पण त्यांचं काम आणि विचार आजही आपल्यासोबत आहेत. आता आपण त्या मूळ समस्येकडे येऊया, ज्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शिंदेंनी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं. आणि ती समस्या होती समाजात अगदी खोलवर रुजलेली अस्पृश्यतेची भिंत. अस्पृश्यता फक्त एक शब्द, पण त्या काळातल्या समाजाचं सगळं भीषण वास्तव या एका शब्दात सामावलेलं आहे. ही काही फक्त एक सामाजिक प्रथा नव्हती, तो एक अमानुष अन्याय होता. विचार करा, शिक्षण नाकारलं जाणं, समाजाने वाळीत टाकणं, आर्थिक गुलामगिरी आणि साधं सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्याचा किंवा मंदिरात जाण्याचाही हक्क नसणं, हे फक्त शब्द नाहीत, हे त्या काळातलं रोजचं जगणं होतं. आणि हे सगळं महर्षी शिंदेंनी त्यांच्या लहानपणापासून अगदी जवळून पाहिलं होतं. गावातल्या विहिरीवर, देवळात होणारा तो भेदभाव त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करायचा, आणि याच अनुभवांमधून त्यांच्या कार्याची दिशा पक्की झाली. बरं, ही जी भीषण परिस्थिती होती त्यावर मात करण्यासाठी शिंदेंनी एक वेगळा मार्ग निवडला. त्यांनी संघर्षाऐवजी संवादाचा आणि सेवेचा मार्ग स्वीकारला, आणि त्यासाठीच त्यांनी एक संस्था उभी केली. हे वर्ष लक्षात ठेवा, 1906. हे वर्ष खूप महत्वाचं आहे, कारण याच वर्षी महर्षी शिंदेंनी एका अशा कामाला सुरुवात केली ज्याने दलित समाजाच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. 1906 साली त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. आता याची खासियत काय होती, तर अस्पृश्य समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेली ही देशातली पहिली संघटित संस्था होती. या मिशनचं ध्येय फक्त वरवरची मदत करणं नव्हतं, तर शिक्षण आणि स्वाभिमान या दोन गोष्टींच्या माध्यमातून समाजात आतून बदल घडवणं होतं. आणि या मिशनचं कामही अगदी जमिनीवरचं होतं. म्हणजे काय, तर मुलांसाठी शाळा उघडायच्या, बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधायची, त्यांना नोकरीसाठी कौशल्य प्रशिक्षण द्यायचं. पण या सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे त्या समाजात आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची भावना जागवणं. म्हणजे हा बदल केवळ आर्थिक नव्हता, तर तो मानसिक होता, थेट मुळावर घाव घालणारा होता. अर्थात दलितांच्या उद्धारासाठी काम करणारे शिंदे काही एकटेच नव्हते. त्या काळात अनेक मोठे विचारवंत होते, आणि सगळ्यांचं ध्येय एकच असलं तरी प्रत्येकाचा मार्ग वेगळा होता. मग शिंदेंचा मार्ग नेमका कसा वेगळा होता, चला तेच समजून घेऊया. इथे आपल्याला महर्षी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातला एक महत्त्वाचा फरक दिसतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दोघांचंही अंतिम ध्येय एकच होतं, दलित समाजाची मुक्ती. पण मार्ग थोडे वेगळे होते. जिथे डॉक्टर आंबेडकरांचा भर कायदेशीर हक्क आणि राजकीय सक्षमीकरणावर होता, तिथे शिंदेंनी आपलं लक्ष नैतिक सुधारणा आणि सामाजिक प्रबोधनावर केंद्रित केलं.
खरं तर हा दोन महान विचारांमधला संघर्ष नव्हता, तर एकाच ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले दोन समांतर मार्ग होते. असं म्हणता येईल की एक मार्ग कायद्याने हक्क मिळवून देत होता, तर दुसरा ते हक्क स्वीकारण्यासाठी समाजाचं मन तयार करत होता. दोन्हीही तितकेच महत्वाचे. शिंदेंचा एकतेवरचा भर किती पक्का होता हे या काही गोष्टींवरून स्पष्ट होतं. उदाहरणार्थ 1919 मध्ये साऊथ बरो कमिटीसमोर साक्ष देताना त्यांनी स्वतंत्र मतदारसंघांना स्पष्ट विरोध केला. त्यांना भीती होती की यामुळे समाज कायमचा विभागला जाईल. इतकंच नाही, तर त्या काळात जो ब्राह्मणेतर वाद पेटला होता त्यालाही त्यांनी विरोध केला. त्यांच्या मते जातींमध्ये द्वेष वाढवणं ही समाज सुधारणा असूच शकत नाही, उलट ते तर समाज विघटन आहे. तर मग या सगळ्या कार्यातून महर्षी शिंदेंनी आपल्यासाठी नेमका कोणता वारसा मागे ठेवला आहे आणि त्यांचे विचार आजही आपल्याला का महत्वाचे वाटायला हवेत? शिंदेंचा वारसा खरंच खूप मोठा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दलित प्रश्नाला केवळ एका समाजापुरता मर्यादित न ठेवता त्याला एक राष्ट्रीय आणि नैतिक स्वरूप दिलं. त्यांनी दाखवून दिलं की हा प्रश्न संपूर्ण राष्ट्राचा आहे. संघर्षाच्या काळात त्यांनी संवादाचा मार्ग दाखवला आणि त्यांच्या आत्मचरित्र, माझी जीवनकथा हे तर त्या काळातील समाज समजून घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज आहे. म्हणूनच ते केवळ एक समाजसुधारक नव्हते, तर एक मोठे मानवतावादी विचारवंत होते. आणि जाता जाता एक प्रश्न. महर्षी शिंदेंनी आयुष्यभर ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तोच प्रश्न आजही तितकाच खरा आहे. खरी समानता कशाने येते? कायदे बदलल्याने की मन बदलल्याने? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?